ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत, उद्या सुद्धा ते नाशिक दौऱ्यावर असणार आहेत। उद्या मनसेचा 18वा वर्धापन दिन आहे आणि मनसेचा हा 18वा वर्धापन दिन सुद्धा नाशिकमध्येच साजरा केला जाईल। तत्पूर्वी आज काळाराम मंदिरामध्ये राज ठाकरे हे दाखल झालेत। राज ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी महाआरती केली जाईल, अभिषेक केला जाईल आणि त्यानंतर राज ठाकरे आपल्या नियोजित कार्यक्रमांसाठी रवाना होतील। राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज अनेक कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये पक्षप्रवेश सुद्धा होणार आहे। लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत, जागा वाटपासंदर्भात सर्वच पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे आणि मनसेने आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाहीये। मात्र लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरे यांच्या हा दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। पुन्हा एकदा आपण जाऊयात चंदन पूजाधिकारी यांच्याकडे। चंदन, राज ठाकरे आता मंदिरात प्रवेशलेले आहेत। पुढच्या काही वेळात राज ठाकरे हे या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत। त्यांच्यासोबत अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी देखील या ठिकाणी मंदिरात आहेत। हे दोघं जण अमित ठाकरे सपत्नीक या ठिकाणी संकल्प सोडण्यासाठी बसणार आहेत आणि त्यांना विधिवत पूजा जी आहे ती इथले वंशपरंपरा पुजारी आहेत ते या ठिकाणी सांगणार आहेत। ही पूजा झाल्यानंतर राज ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाकडून काळाराम मंदिरात आरती केली जाईल आणि ही आरती झाल्यानंतर मंदिराचा जो प्रदक्षिणेचा मार्ग आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचे धर्मगुरू जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याशी राज ठाकरे चर्चा करणार आहेत। मात्र आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय की कशा पद्धतीचा अमाप उत्साह जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि त्यासोबतच सर्वसामान्य भाविक जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी देखील राज ठाकरे यांना बघण्यासाठी गर्दी केलेली आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह नाशिकमध्ये बघायला मिळतोय। खरं तर मनसेला फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सेटबॅक गेल्या काही वर्षात नाशिकमध्ये आणि राज्यामध्ये बसलेला असताना आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने नाशिकमध्ये वर्धापन दिन घेण्यामागे राज ठाकरे यांचं काहीतरी नियोजन असावं अशा पद्धतीची चर्चा आहे आणि त्यामुळे उद्या नाशिकमध्ये जो वर्धापन दिन होणार आहे, जो दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडणार आहे, त्या वर्धापन दिनाची तयारी देखील पूर्ण झालेली आहे। मनसे 18व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज ठाकरे उद्याच्या आपल्या भाषणामध्ये नेमकं काय बोलणार, नेमकी कसली पक्षाची भूमिका पुढची काय स्पष्ट करतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कारण राज ठाकरे यांच्या उद्याच्या भूमिकेवर राज्यातलं राजकीय गणित मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे आणि त्याच्यामुळे उद्याच्या या वर्धापन दिनाकडे लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे ऐतिहासिक काळाराम मंदिरात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचलेले आहेत। त्यांची पूजा जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। आपण बघितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं दर्शन घेण्यापूर्वी नाशिकच्या याच काळाराम मंदिरात येऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं होतं। त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील काळाराम मंदिरात येऊन श्रीरामांचं दर्शन घेतलं होतं आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या ठिकाणी रामांच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। त्याच्यामुळे ऐतिहासिक काळाराम मंदिराला आता राज ठाकरे भेट देत आहेत। इथल्या मंदिराचं ते व्यवस्थित दर्शन करतात आणि त्यांच्या हातून या ठिकाणी मंदिरात पूजन केलं जाणार आहे। त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्या या संपूर्ण कार्यक्रमाची उत्सुकता जी आहे ती जशी मनसे कार्यकर्त्यांना आहे तशीच नाशिककरांना आणि राज्यातल्या जनतेला देखील आहे। आपण बघतोय की ज्या पद्धतीचं एक पारंपरिक गंध जे आहे ते या ठिकाणी राज ठाकरे यांना लावण्यात आलेलं आहे। त्यांच्या संपूर्ण परिवाराला हे गंध जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। मंदिरातले जे वंशपरंपरागत पुजारी आहेत ते या ठिकाणी अमित ठाकरे यांना दिशा सांगतायत, संकल्प सांगतायत आणि त्यामुळे आता राज ठाकरे असतील, त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर असतील आणि इतर पक्षाचे सगळे पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। अमित ठाकरे हे या ठिकाणी पूजा करत आहेत आणि राज ठाकरे त्यांच्यासोबत या ठिकाणी बसलेले आहेत। या सगळ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिकमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे। एक मनसेमय वातावरण संपूर्ण नाशिक शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याच्यामुळे अनेक दिवसानंतर खरं तर राज ठाकरे नाशिकमध्ये येत आहेत। त्याच्यात महत्व म्हणजे उद्याचा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये मनसेचा पार पडतोय आणि तत्पूर्वी अमित ठाकरे ते राज ठाकरे हे प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होत आहेत आणि हा संपूर्ण माहोल जो आहे तो बघितल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपली जी राजकीय भूमिका स्पष्ट करतील त्याच्यावर राज्यातल्या राजकीय गणितांचा मोठा परिणाम असणार आहे। खूप मोठ्या प्रमाणात राज्यातले राजकीय गणित या निमित्तानं बदलले जातील अशा पद्धतीची एक चर्चा देखील या निमित्तानं आहे आणि त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। अगदीच चंदन, तुम्ही राहत सोबत
अमित ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी पूजाविधी संपन्न होत आहे। उपशांत अभिषिता सिद्धर्थम पूर्वस्त्रासुरे सर्वविघ्नहस्तस्मै गणाधिपते नमः। सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्दिरस्यामोर्धेस्तु जनार्दनः। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र वार्धो धनुर्धरः तत्र श्रीजो भूतिर्ध्रुवाणि तिर्मतिर्मम। सर्वेष्वार्धकारेषु त्रयस्त्रिगुणेश्वरः देवादिशन्द्रसद्यं ब्रह्मेशा जनार्दनः। विनायकं ब्रह्मा विष्णुमहेश्वर सरस्वतीं नम्यादो सर्वकार्यार्थस्य हस्ते जाऊयात नाशिकमध्ये आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडे। चंदन, आपण पाहतोय की नाशिक मतदारसंघ सर्वच पक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। मोदींनी या ठिकाणी काळाराम मंदिरात दर्शन घेतलं, राहुल गांधींचा सुद्धा दौरा आणि त्यानंतर आता राज ठाकरे या ठिकाणून प्रचाराचा नारळ फोडतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। राज्याच्या राजकारणाच्या पटलावर नाशिकचं एक आगळं वेगळं महत्व असलं तरी मनसेच्या दृष्टीनं नाशिकचं एक वेगळं महत्व आहे। कारण नाशिकचा जो पहिला महापौर मनसेचा तो नाशिकनं दिलेला आहे। मनसेचे 3 सलग जे आमदार आहेत लागोपाठ 3ही आमदार हे याच नाशिकच्या भूमीने दिलेले आहेत आणि यासोबत जवळपास 40 नगरसेवक मिळून या ठिकाणी एक भरघोस असं मतदान मनसेला नाशिककरांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी मनसेची एक ताकद नाशिकमध्ये निश्चितपणे आहे आणि हीच ताकद जी आहे ती एकवटण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः मैदानात उतरल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर नाशिकच्या संदर्भात सांगायचं तर लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं अजून महायुतीमध्ये चर्चांचं सत्र सुरू आहे। जागा नेमकी कोणाला सुटणार याबाबत संभ्रम अवस्था आहे। भाजपच्या वतीनं ही जागा नाशिकची मागितली जाते, तर दुसरीकडे शिंदे गटाचे जे खासदार आहेत हेमंत गोडसे त्यांनी यापूर्वीच या नाशिकच्या जागेवर दावा सांगितलेला आहे आणि असं असताना आता मनसे नेमकी काय भूमिका घेते त्याच्यावर नाशिकचा संपूर्ण लोकसभा निवडणुकीचं चित्र अवलंबून असणार आहे। कारण एक मोठा वर्ग राज ठाकरे यांना मानणारा नाशिक शहरामध्ये आणि त्याचप्रमाणे नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये देखील आहे आणि त्याच्यामुळे राज ठाकरे उद्याच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं नेमकी काय भूमिका घेतात, नेमकं कशा पद्धतीचं नियोजन करतात यावर राज्याच्या राजकारणासोबतच नाशिकच्या लोकसभेच्या निवडणुकांचं राजकारण देखील बहुतांश पद्धतीनं अवलंबून असणार आहे आणि त्याच्यामुळे नाशिकची ही जागा मनसे लढवणार का हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। का राज ठाकरे हे भाजपच्या किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सरळ सरळ पाठिंबा देतात हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे। त्याच्यामुळे एकूणच जोपर्यंत मनसे अध्यक्ष आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत नाशिकच्या राजकीय गणिताचा उलगडा जो आहे तो होणार नाहीये आणि त्यामुळे उद्याच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं राज ठाकरे जी भूमिका मांडतील त्या भूमिकेवरून फक्त नाशिकच्या लोकसभा मतदारसंघाचं नाही तर संपूर्ण राज्याच्या लोकसभेचं चित्र जे आहे ते निश्चितपणे बदललं जाणार आहे आणि त्यामुळेच उद्याच्या या वर्धापन दिन सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही राज्याच्या राजकारणावर खूप दूरपर्यंत परिणाम करते हे यापूर्वी देखील अनेकदा जनतेने बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता उद्याच्या या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे। तत्पूर्वी राज ठाकरे यांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होत त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे। त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण परिवार आहे आणि त्यामुळे एकूणच प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेऊन उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपली जी भूमिका आहे ती या ठिकाणी स्पष्ट करतील अशा पद्धतीचा अंदाज आहे। नाशिकमध्ये मनसेमय वातावरण झाल्याचं मात्र निश्चितपणे बघायला मिळतंय। गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर एक सेटबॅक जो आहे तो पक्षाला बसला होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीची तयारी या संपूर्ण वर्धापन दिनाची सुरू आहे त्या अनुषंगानं आता मनसेमय वातावरण नाशिकमध्ये झाल्याचं बघायला मिळत आहे। शहरातल्या प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक भागामध्ये आपल्याला मोठाले कटआउट्स बॅनर बघायला मिळत आहेत। राज ठाकरे ज्यावेळेला काही वेळापूर्वी राम मंदिर परिसरात आले त्यावेळेला त्यांच्यावर या ठिकाणी घोषणांचा वर्षाव झाला, ढोल पथक या ठिकाणी होतं, शेकडोंच्या संख्येनं कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नाशिककर त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते आणि आता हा संपूर्ण सोहळा जो आहे तो राम मंदिर परिसरानंतर आता मुख्य मंदिर ज्या आतमधला परिसर आहे त्या ठिकाणी पूजाविधी सुरू आहे आणि ही पूजाविधी झाल्यानंतर मंदिरात प्रभू श्री रामाची आरती झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पुढच्या नियोजित कार्यक्रमांसाठी जाणार आहेत। अगदीच चंदन, आपण पाहतोय की
9 मार्च 2006 मनसेची स्थापना झाली आणि त्यानंतर जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये ज्या 4 मतदारसंघांमध्ये मनसेचे आमदार निवडून आले त्यातली एक महत्त्वाचा मतदारसंघ होता नाशिक आणि त्यानंतर आतापर्यंत ज्या महत्त्वाच्या महानगरपालिकांवर मनसेचे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यामध्ये सर्वाधिक नगरसेवक हे नाशिक महानगरपालिकेतून येतात आणि त्यामुळे एकूणच हा विचार करता मनसेसाठी नाशिक मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे। आज राज ठाकरेंचा हा दौरा आपण पाहतोय। मनसेसाठी हे दुर्वे अमृत संपन्ने शतमूले शतांकुरे शतमहृदि पापानि शतमायुष्यवर्धने दुर्श्रीमन् महागणान् दुरांकुराणि सर्वे व्यक्तपुष्पैः सम्पूज्य माल्यादिनि सुगन्धिनि मालित्याग्निमयप्रो मया नीतानि पुष्पाणि ग्रहाण परमेश्वर प्रतिदाव्यकल्पयन्ना मुखं किमस्यासि किं बाहु किमुरुपाद उच्चे श्रीमन्महागणा ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि स्थापित धूपम समर्पयामि स्थापित दीपम समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतींना या फळाला हाताचा स्पर्श करा। ओम प्राणाय स्वाम अपानाय स्वाम ज्ञानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे नैवेद्यम समर्पयामि हस्तप्रक्षांसरि मुखप्रक्षांसरि करोदनार्दे चंदनम समर्पयामि वीणा भूगिलुद अमृत आस्मान दक्षिणां समर्पयामि ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् श्रीमन्महागणाधिपतींना मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि हातामध्ये पाणी घ्यायचं अनेन यथाशक्ती यथा ज्ञान मिलित उपचार द्रव्ये पुष्णाख्येन कर्मणा श्रीमन्महागणेशा प्रियता नमः हस्ते अक्षतान् गृहीत्वा ओम तत्वाजाम्य ब्रह्मणा वन्दमान सदा शास्ते जगमानो हिर्वे अहेरमानो वरुणे बौद्धर्षगुं समान आय प्रभोगे ओम मुरुणायन्मा ध्यायामि आवाहयामि ओम मुरुणायन्मा सकलोपचारार्थे गन्धाक्षत पुष्पाणि समर्पयामि ओम मुरुणायन्मा पूर्वे ऋग्वेदायन्मा ऋग्वेदं पूजयामि दक्षिणे यजुर्वेदायन्मा यजुर्वेदं पूजयामि पश्चिमे सामवेदायन्मा सामवेदं पूजयामि उत्तरे अथर्ववेदायन्मा अथर्ववेदं पूजयामि तुम्ही हळदी कुंकू वा वम मुरुणायन्मा सकलोपचारार्थे गन्धाक्षतानि सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि वम मुरुणायन्मा स्थापित धूपम समर्पयामि स्थापित दीपम समर्पयामि वम मुरुणायन्मा याला फळाला हाताचा हात लावतो ओम प्राणाय स्वाम अपानाय स्वाम ज्ञानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणेन्मा वम मुरुणायन्मा नैवेद्यम समर्पयामि हस्तप्रक्षांसरि मुखप्रक्षांसरि करोदनार्दे चंदनं समर्पयामि वीणा भूगिलुद अमृत आस्मान दक्षिणां समर्पयामि वम मुरुणायन्मा मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि प्रार्थना पूर्वकं नमस्ते हस्ते अक्षतान् गृहीत्वा ओम शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवृद्धानगम्यं वन्दे। आणि दुसरीकडे आपण पाहतो एकीकडे राज ठाकरे हे काळाराम मंदिरात नाशिक मध्ये आणि दुसरीकडे शरद पवार हे जेजुरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि शरद पवार यांच्या पक्षाचं चिन्ह तुतारी वाजवून शरद पवार यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे। शरद पवार यांच्या हस्ते या ठिकाणी अनेक भव्य कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं।